देशाच्या राजकारणात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आता वर्तवली जाते। याचं कारण ठरतंय ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी शेकापचे नेते जयंत पाटील यांना याबाबत माहिती दिली आहे। शेतकरी कामगार पक्षाच्या अधिवेशनामध्ये जयंत पाटील यांनी याबाबत वक्तव्य केलंय। देशाच्या राजकारणात येत्या महिन्यामध्ये मोठ्या उलाढाली होणार असल्याचं मत जयंत पाटलांनी व्यक्त केलंय। त्यामुळे शरद पवारांच्या भूमिकेकडे आणि जयंत पाटील यांच्या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा आहे। माननीय या देशाचे नेते माननीय पवार साहेब येणार होते। परवा त्यांनी मला फोन केला। दिल्लीमध्ये या एक महिन्यामध्ये मोठी उलाढाल होते, राजकीय उलाढाल होते आणि त्यामुळे मला थोडं माफ करा, मी येऊ शकत नाही। मी बोलतो तुम्ही सरकार पाडा आणि या, आमचं स्वागत आमच्याकडे। आता काही होत नाही, दिल्लीच्या राजकारणामध्ये काही फरक पडणार नाही। मोदी साहेबांना सगळ्या आमच्या एनडीएच्या पक्षांनी मिळून देशाच्या तिसऱ्यांदा पंतप्रधान तिथे स्थापन केलं आहे। आज विरोधकांचा थोडा म्हणजे जे मॉरल आहे ते हतबल झालेलं आहे ते दिसून येते। आता ठीक आहे, भाषण करताना असताना तुम्ही किती जोरात बोला, पण शेवटी तुमच्या आतून तुम्हाला किती भीती आहे, तुम्ही किती घाबरलेले आहे ते पण आम्हाला माहिती आहे। तर लाडकी बहीण योजनेवरून जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवरती निशाणा साधलाय। लोकसभेपूर्वी त्यांना कोणी लाडकं वाटलं नाही, मात्र आता पराभव दिसू लागलाय। त्यामुळे 3 महिन्यासाठी त्यांना सगळेच लाडके वाटू लागलेत असला खोचक टोला जो आहे तो जयंत पाटील यांनी लगावलाय। लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी महाराष्ट्रात त्यांना कोणी लाडकं वाटलं नाही। लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर जो पराभव समोर डोळ्यासमोर दिसायला लागला त्यानंतर त्यांना सर्वच लाडके व्हायला लागले। त्यामुळे हे 2-3 महिने, आणि जे लाडके आहेत त्यांनाही माहिती आहे हे 2-3 महिन्यासाठीच आहे। तर पुढे नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर येते। नाशिकच्या हिरावाडी परिसरामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे। क्रेन ही 4 चाकी वाहनावरती पडून अपघात झालाय। हिरावाडी लिंक रोडवर चालत्या I-20 कारवरती क्रेन कोसळली आणि त्यानंतर हा अपघात झाल्याचं कळतंय। क्रेन कोसळून घडलेल्या अपघातामध्ये कारमधील 2 जण जखमी झाली आहेत, तर यात कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तर आपण हे दृश्य पाहतोय, चालत्या गाडीवरती क्रेन कोसळून हा अपघात झालेला आहे। I-20 कारवर क्रेन कोसळली आणि त्यानंतर अपघात झाल्याचं कळतंय। नाशिकच्या हिरावाडी परिसरातली ही दृश्य आहेत। यामध्ये कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। त्याचा वरचा भाग आपण पाहू शकतोय, पूर्णतः चक्काचूर झालेला आहे। हिरावाडी लिंक रोडवर चालत्या I-20 कारवरती ही क्रेन कोसळली आहे। यामध्ये 2 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आता हाती येते आहे।